पण आजच मी डिक्लेअर करतो की सईद भाई 1,20,000 मताच्या फरकाने निवडून येते, म्हणजे टोटल मतदान त्याला मिळते. मी आज 23 गावं त्याच्यासाठी फिरलो, सकाळी 7 पासून फिरतोय. लोकांचा रिस्पॉन्स एवढा प्रमाणाच्या बाहेर आहे की मी लोकसभेला फिरत असताना त्याच्या 4 पटीनं फोर्स त्याचा वाढलेला आहे. आणि हा माणूस कसा झाला की सर्व समाजात चालला, हा उच्चवर्णीयात चालतोय, ओबीसीत चालतोय, मराठ्यात चालतोय, मुसलमानात चालतोय, सर्व समाजात, दलितात चालतोय अतिशय. आणि त्याला विजन म्हणून, विकासाचा विजन म्हणून त्या मॉडेलकडे पाहण्याचा प्रयत्न करावा, हेच मी पत्रकारांना विनंती करतो. याच्या नाही नाही, आता रोष जे विजय झालेले आहेत आणि ज्यांनी माझ्या विरोधात केलं ते सर्वांच्या विरोधात रोष आहे ना. जनतेला, मला एखाद्याला कोणाला वाईट बोलणं मला जमत नाही, म्हणजे आपल्या आपल्या बुद्धीच्या लेवलनं आपण चालावं. म्हणूनसाठी मी सांगितलं की बाबा तुम्ही मला लोकसभेला, ठीक आहे मी पराभव झालो तरी नाराज नाही, पण त्याचा बदला म्हणून तुम्ही मला आमदार द्या ना. आमदार दिल्यानंतर मग काय करायचं आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. आणि हिनं काय केलं, विकासाच्या दृष्टीनं फार प्रोग्राम चांगला राबवला आहे असं हे नाही. विकासाचे आज तो 950 कोटी रुपये देणार, तो नगरसेवक नाही, आमदार नाही, सरपंच नाही, काही नाही, कशाची ताकद त्याची होती. बरं, मुस्लिम समाजाने टीका करावी तर मुसलमानासाठी देशभरात, राज्यभरात जवळजवळ 5,000 कोटी रुपये त्याने मुसलमानाच्या मदरशाला मदत केली, सर्वांना मदत केली. शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांच्या हाताला धरून त्याने ते पास करून घेतलं. आणि हा तरुण बाण पोरगा आहे, वेल क्वालिफाईड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मेकर आहे, तो विकासाची विजन असलेला आहे. प्लस बॉम्बे सारख्या रिजनमध्ये बिल्डरांचा तो सेक्रेटरी आहे, नॉट ए जोक. मोठमोठ्या बिल्डरला ते इथं आणू शकतो. आज त्याने काय केलं, स्वतःची जमीन 2 कोटीची 5 एकर दिली हॉस्पिटलसाठी, गरिबांच्या मुलांना, सर्वांनाच आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल त्यासाठी जमीन दिली. आणि त्या बिल्डर असोसिएशनला सांगितलं की माझी जमीन तुम्हाला देतो, तुम्ही बनवा. हे कोणाचा फायदा होणार आहे? पाथरीमधल्या, परभणीमधल्या सर्वच लोकांचा फायदा होणार आहे, ह्याचा विचार आपण. आणि बाकीच्या लोक आमचे जे विरोधक आहेत ते जमीन हडप करतात, प्लॉट घेतात, आणि ह्यात हा त्याचा फरक आहे. म्हणून हा भ्रष्टाचार करायचा संबंध नाही त्याचा, कारण हा असतानाच वेल सेटल्ड आहे, असताना असतो आणि वेल क्वालिफाईड आहे तो माणूस. म्हणून साठी माझी आपल्याला विनंती आहे, मला जरी तुम्ही माझ्यावर केलं असतं तर मी नाराज नाही. परभणीकरांनो, तुम्ही सय्यदला निवडून द्या, गुटेला निवडून द्या, आणि परत ना मी खासदार केला, मी पुन्हा 117 जागा लढवतोय. माझे 117 आल्या पाहिजे अशी माझी भूमिका आहे, माझी इच्छा आहे सर्वांबद्दल. परभणीच्या 4 परभणीच्या 4 लढवतोय, पण 3 तर आज माझ्या खात्यात आहे. त्या 3 सीटा मी पाथरीची जिंकतोय, गंगाखेड जिंकतोय आणि परभणी सुद्धा जिंकतोय. फक्त मी ह्याच्यात आपल्या जिंतूर मध्ये थोडा ह्याच्यात आहे. मी टाकली का तुम्ही लोकसभेला? नाही हो, लोकसभा नसते. मी माझे तर हे दोन्ही, मी आता होम पिचेस बनवतो आपला परभणी, त्यामुळे मी इथं परभणीमध्ये मला जर जनतेनं, ठीक आहे लोकसभेला नाराज झालो म्हणून बिलकुल नाही, पण माझे तर 2-3 आमदार दिले, पुन्हा मी परभणीवर त्याच लेवलवर ट्रेन करणार. बरं, तुम्ही बिलकुल कोणावर ज्याला गरज लागेल, मी काही संत म्हणून इथं आलो नाही, साधू संत नाही, सत्तेचं गणित खेळण्यासाठी ज्यांना गरज लागेल ते माझ्याकडे येतील, मी काही जाणार नाही. बरं, काय नाही, मी नाही पत्र दिलं, मी पत्र नाही दिलं तिथं. ऍक्च्युली आमचे आमदार गुट्टे साहेब होते तेव्हा 5-10 वर्ष त्यांच्यावरच होते, जिल्हा परिषद सॉरी राज्यसभेला, MLC-ला मतदान त्यांनी केलं, त्याच्याबद्दल त्यांनी पाठिंबा द्या. आम्ही काँग्रेसला NCP-लाही म्हणतोय मला इथं पाठिंबा द्या, मी काँग्रेसचंही स्वागत करतो, पात्रीत मला पाठिंबा द्यावा काँग्रेस राष्ट्रवादीने, त्यांचं स्वागत करू आम्ही. आम्हाला जो AB फॉर्म कोणाचा आहे, महादेव जानकरचा, त्यांनी तिथे द्यायचा होता उमेदवार, त्यांनी आम्ही कुठे त्यांना म्हणलो होतो पत्र असलं नाही असलं तरी. म्हणून आता जर त्यांना पात्रीला जर महायुती देत असेल तर महायुतीचं देखील मी स्वागत करा, महाविकास आघाडीचं स्वागत करायला तयार आहे. देतात का विचारा, राहुल गांधीला, शरद पवार साहेबाला आणि उद्धव साहेबाला विचारा, तुम्ही दोघंच त्यातली मध्यस्थी करा, मी लगेच स्वागत करायला तयार आहे. परवा दिवशी खूप आक्रमक झाले, आज वगैरे नाही असं तोंडातून गेला असेल तो शब्द, तसं जाणं बरोबर नाही. परंतु कुठलाही भाजप आणि काँग्रेस काय करतो, छोट्या पक्षांना खातं, भाजप आणि काँग्रेस. पण दाखवताना त्यांनी काय केले, भाजपच जास्त दाखवले, काँग्रेस दाखवलं नाही. दोघंही समानच आहेत माझ्या दृष्टीने, दोन्ही समानच आहेत, काँग्रेस आणि भाजप. आम्ही स्वतंत्र चाललोय. आता 117 पैकी आमची कमीत कमी 30-35च्या विन हो अशी आम्हाला अपेक्षा आहे. आज तुम्ही परभणीची हवा बघताय, उद्या मी आता नागपूरला आहे, बीडला, नागपूरला आहे, परवा मी सोलापूरला आहे, परत सातारला आहे, कराडला आहे, मी मुंबईमध्ये आहे. मुंबईला फिल्म सिटीतली वर्साव्याची सीट माझी जिंकती आहे, महिमा चौधरी माझी कॅन्डिडेट आहे. हा जसा हिरो आहे आमचा सईद खान गब्बर सिंग, तसं तिकडे बी हिरोईन आमच्याकडे आहे. त्यामुळे आमच्याकडे सारे IPS माझ्याकडे आहेत, जजेस माझ्याकडे उमेदवार आहेत. आणि विशेष म्हणजे सर्व समाजाला उमेदवारी जास्तीत जास्त दिली, 25-27 जातीला जवळजवळ उमेदवारी दिली, देशातली कुठली जातच ठेवली नाही. आता तुम्ही राजपूत समाजाला दिले, ब्राह्मणाला दिले, मुस्लिमाला दिले, ज्या येतात, मराठा समाजात तर भरपूर 2 नंबर तो मराठा समाजच आहे, म्हणजे मराठा समाजाला देखील
27 जागा मराठा समाजाला दिलेल्या आहेत. परत मला वाटतं कोळी समाजाला दिलेले आहेत, माळी समाजाला दिलेले आहेत, बंजाऱ्याला दिलेले आहेत, सर्वांना दिलेले आहेत. 30-35 जागा जिंकून येतील तुम्ही असं विश्वास केला आहे तुम्हाला येणार होऊ शकतो का राज्यात? नाही नाही, मला कशाला, माझं काय उपमुख्यमंत्री, मला पंतप्रधान व्हायचं आहे. माझ्या ह्यातला आलेल्या आमदाराला कोणाला तरी करू उपमुख्यमंत्री, काय काळजी करायचं का? सर्वांचं